महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानतर्फे आंदोलन। महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी RTE कायद्यात केलेला बदल रद्द करून सन 2009 मध्ये संसदेत पारित झालेल्या कायद्याची अंमलबजावणी करावी, यासाठी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेकडो पालकांच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांनी आमची मागणी मान्य न केल्यास उपोषण करण्याचा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। दिनांक 4 ऑगस्ट 2009 मध्ये संसदेत पारित झालेल्या RTE कायद्याची अंमलबजावणी करून खाजगी इंग्रजी शाळेत 25% गरीब, वंचित, अपंग, दुर्लभ घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार द्यावा। पंजाब, कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने RTE मध्ये केलेला बदल रद्द करावा। RTE मधून खाजगी शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना यापुढे RTE मधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना RTE कायद्याप्रमाणे मिळणाऱ्या सर्व सुविधा शालेय प्रशासनाने देण्यात यावा आणि RTE कायद्यातून विद्यार्थ्यांना न देणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांना वेटीस धरणाऱ्या शालेय शिक्षण संस्थेची मान्यता रद्द करावी। या मागण्यांसाठी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना 16 फेब्रुवारी रोजी निवेदन देऊनही दखल न घेतल्याने आज शेकडो पालकांसह ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। आमच्या आंदोलनाची दखल जर मुख्यमंत्री आणि शासनाने घेतली नाही तर उपोषणाचा इशारा या सर्व पालकांनी आणि संघटनेने यावेळी दिला। नमस्कार, मी प्रभा फाळके, RT पॅरेंट आहे। आता सरकारने 2009चा कायदा रद्द करून नवीन कायदा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या कायद्यामध्ये आमच्या गोरगरिबांचे फार शिक्षणाविषयीचे हाल होणार आहे। शिक्षण हा पाया असताना जर गोरगरिबांना शिकताच आले नाही तर फार मोठे नुकसान होणार आहे। कारण ही जी लहान मुलं आहेत यांना आपल्या इंग्रजी शाळांमध्ये शिक्षणासाठी जो हा कायदा काढला होता 2009चा, तो त्यांनी बंद करण्याचा प्रयत्न केला, म्हणून यांना तो हक्क मिळणार नाहीये आणि त्यामुळे ह्या पिढीचं फार मोठं नुकसान होणार आहे। म्हणून सरकारला आमची हात जोडून विनंती, कळकळीची विनंती आहे की आमच्या गोरगरिबांवर हा अन्याय करू नका। आमच्या मुलांना शिक्षण मिळू द्या आणि शिकू द्या, तरच पुढची पिढी ही सक्रिय होणार आहे आणि आपल्या देशाचं काहीतरी चांगलं होणारच आहे। कारण फक्त श्रीमंत लोकांना चांगल्या इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण मिळतं, पण गोरगरिबांनी काय चुकी केली आहे ही सरकारला माझी विचारणा आहे की त्यांचे शिक्षण हे कंटिन्यू करावं, इंग्रजी शाळांमधूनही त्यांना शिक्षण मिळावं। मराठी शाळांमध्ये शिक्षणाची अवस्था ही फार बिकट झालेली आहे आणि आता शिक्षणाच्या ह्या ज्या इंग्रजी शाळांचं जे काही फीचं खूप मोठ्या प्रमाणावर वाढ ही गरिबांना शक्य नाहीये। हातावरची पोतं असतात लोकांची, ते काम करून शिकवतात, तर एवढ्या मोठ्या लाखोच्या फी भरणं त्यांना शक्य नसतं। म्हणून सरकारला एकच विनंती आहे की जो 2009चा कायदा काढला होता तो त्यांनी पुढेही चालू ठेवावा। बस, धन्यवाद। नमस्कार, RTEचा जो कायदा सध्याचा आहे तो रद्द करण्यात यावा अशी आमच्या पालक मंडळींची तुमच्याकडे विनंती आहे। सध्या RTEचा जो कायदा लागू केलेला आहे त्या कायद्यानुसार आपल्या गरिबांचं शिक्षण बंद होणार आहे। त्याकरता 2009चा जो RTEचा कायदा आहे तो पुन्हा लागू करण्यात यावा अशी आमची प्रशासनाकडे विनंती आहे।